नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहता हा आपला सर्वांचा अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला सर्वांचा लाडका कार्यक्रम बोल बिंदास हो दे चर्चा. या कार्यक्रमात याआधी अनेक दिग्गज मान्यवरांनी जुन्नर तालुक्यातील हजेरी लावली आणि आपल्या मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात केल्या. मात्र आज आपल्यासोबत एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे, ज्या व्यक्तिमत्वाने तब्बल 10 वर्ष जुन्नर तालुक्याचं आमदार म्हणून या ठिकाणी या जुन्नर तालुक्यामध्ये काम केलेले आहे. ते म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब दांगट हे आपल्यासोबत या कार्यक्रमात आहेत. दांगट साहेब, आपलं स्वागत आहे आपल्या बोल बिंदास हो दे चर्चा या कार्यक्रमात. नमस्कार. तसेच माझ्यासोबत या कार्यक्रमात कार्यकारी संपादक सुरेश वाणी हे देखील या चर्चेमध्ये सहभागी आहेत. दांगट साहेब, आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे की आपण शिवसेनेचे तब्बल 10 वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये सर्वांना ज्ञात आहात. मात्र शिवसेना पक्ष सोडून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मग आपल्याला मनस्ताप होतोय की मी शिवसेना पक्ष सोडला आणि काँग्रेस पक्षात आलोय. काय नेमकी पार्श्वभूमी होती सोडण्यामागे पक्ष? सर्वप्रथम आपला आवाज बोल बिंदास हो दे चर्चा या कार्यक्रमात आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. तालुक्यातील तमाम जनतावासियांना या नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि आपण आज मला प्रश्न विचारला की आपण शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलात, काही पश्चाताप झालाय का तुम्हाला? पण मला मनस्वी पश्चाताप झालेला नाहीये, परंतु कुठेतरी शल्य असतं मनामध्ये की काँग्रेससारख्या सत्ताधारी पक्षामध्ये त्यावेळी गेल्यानंतर आपण तालुक्यासाठी खास काही विशेष करू शकलो नाही हे शल्य माझ्या मनामध्ये होतं आणि आजही ते आहे. मग 10 वर्ष साहेब आपण आमदार होता, शिवसेनेने आपल्याला थेट मातोश्रीवरून डायरेक्ट जुन्नर दाखवलं. जेव्हा आपण 90 साली उभा राहिलात पक्षाकडनं तेव्हा आपला पराभव झाला. 95 साली युतीमध्ये असताना आपण आमदार झाले. मग आमदार झाल्यानंतर 10 वर्ष आपण अनेक कामं आपल्या विकासाची मार्गी लावली. 2004चा जो पराभव झाला तो आपण कार्यकर्त्यांच्या माथी मारला आणि थेट आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या आपल्या पराभवाला फक्त कार्यकर्तेच त्या ठिकाणी जबाबदार आहे की काही आपले वरिष्ठ त्या ठिकाणी जबाबदार आहे, किंवा आपल्याला पक्ष संघटना 10 वर्ष आमदार असताना बांधता आली नाही असं आपणास वाटतं का? नाही, त्यातला काही तसा प्रकार नाही आहे. सुरुवातीला 1990 साली ज्या वेळेला मी शिवसेनेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामध्ये निवडणूक लढवली त्यावेळी मी तालुक्यामध्ये नवीन होतो. तालुक्यातील जनतेला माझा विशेष असा परिचय नव्हता आणि त्यावेळेला समोरचे राजकारणी सांगायचे की बाळासाहेब दांगट यांना मत दिले तर ते नंतर निवडणुकीच्या नंतर तालुका सोडून जातील. आणि त्यावेळी तालुक्यातील जनतेला मी शब्द दिला होता, जरी या निवडणुकीच्या माध्यमातून कदाचित माझा पराभव झाला तरी तालुक्यामध्ये मी सतत कार्यरत राहील अशा प्रकारचं वचन आणि शब्द मी तालुक्यातील जनतेला दिला होता. आणि 1990 साली माझा पराभव झाला, परंतु तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द आणि वचन यासाठी मी कार्यरत राहिलो. संघटनेची तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मी जोमाने बांधणी केली आणि त्याचीच परिणती म्हणून तालुक्यातील जनतेने 1995 साली मला तालुक्यातील जनतेने मला आपली सेवा करण्याची संधी दिली. आणि योगायोगानं त्यावेळेला शिवशाहीचं सरकार राज्याच्या राजधानीवरती आरूढ झालं. शिवसेना प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखालचं ते सरकार, भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाचं सरकार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तालुक्यामध्ये अनेक विकासाच्या योजना आणल्या. या आपल्या सर्वांना माहिती आहे. हे सर्व ओझू आणि डावा आपल्या तालुक्यातील जनतेपुढे आणि विशेषतः खऱ्या अर्थानं सांगायचं ठरलं त्याच्या पायाभूत सुविधा. शेतकऱ्यांना काय पाहिजे? शेतकऱ्यांना प्रथम शेतीचं पाणी पाहिजे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं शिवशाहीच्या सरकारचं त्यावेळी शिवशाहीच्या सरकारनं वचन दिलं होतं की कुठल्याही प्रकारे कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून 2000 सालापर्यंत जे पाणी अडवायचे ते पाणी आम्ही अडवू अशा प्रकारचा शब्द त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी दिला. आणि नंतर या तालुक्यामध्ये जे जे कामं राहिली होती, जी धरणाची जी कामं राहिली, उदाहरणार्थ चिलेवाडीचं धरण, पिंपळगाव धरण, तालुक्यातील वाहत असलेल्या 4 नद्यांवर ते ग्रीटिंगचे कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांचे लाईनच्या लाईन हे आम्ही सुचवले. आणि जे जे प्रश्न मी सुचवले मी ते मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि मुख्यमंत्र्यांना माहीत होतं की हा बाळासाहेब हा मोठ्या बाळासाहेबांचा माणूस आहे, त्यामुळे माझे सर्व प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गी लावले. त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद. नाही, ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की हे बाळासाहेब आणि पक्षाचे प्रमुख बाळासाहेब शिवसेनेचे म्हणजे दांगट परिवाराचे आणि ठाकरे परिवाराचे एक घरोब्याचे संबंध आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला डायरेक्ट थेट मातोश्रीवरून पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. मग एवढं सगळं चांगलं चालू असताना आपण डायरेक्ट पक्ष सोडला आणि काँग्रेस पक्षात गेले, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. नेमकं काय असं घडलं? आपणास कल्पना आहे की 2004च्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्या अगोदर 2002 साली जेव्हा तालुक्यामध्ये शिवसेनेचा
सभापती झाला, शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आणि कुठेतरी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुठेतरी गटबाजीला सुरुवात केली. कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढवत ते गेले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये गटबाजी सुरुवात झाली आणि त्या गटबाजीचा तोटा नक्कीच 2004च्या निवडणुकीच्या माध्यमातून मला म्हणण्यापेक्षा शिवसेनेला जास्त झाला. माझा वैयक्तिक तर झालाच असेल, पण तो शिवसेनेचा जास्त तोटा त्या गटबाजीमुळे झाला. फक्त मग ह्या गटबाजीमुळे आणि ह्या तोट्यामुळेच आपण पक्ष सोडला? म्हणजे ज्या पक्षाने आपल्याला 10 वर्ष आमदारकी दिली त्याचा आपण जरा विचार नाही केला? नाही, गटबाजी झाल्या, परंतु वरिष्ठांकडनं जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो मान सन्मान मिळत नव्हता. म्हणून मला शेवटी शिवसेना सोडावी लागली आणि मी शिवसेना सोडली अशातला काही भाग नाही. नारायणजी राणे यांनी शिवसेना सोडली, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि बऱ्याचशा मंडळींनी शिवसेना सोडली आणि मला सुद्धा कुठेतरी वाटलं की इथे आपला आता योग्य मान सन्मान होणार नाही, होत नाही, म्हणून मला शिवसेना सोडणं भाग पडलं. बाळासाहेब दांगट, आपण मगाशी म्हणालात की बाळासाहेब ठाकरेंमुळेच मी जो काही आहे तो घडलो वाढलो. आजही ठाकरेंचे आणि तुमचे कुटुंबाचे संबंध चांगले आहेत. आपण वारकरी संप्रदायात वाढलात. आपण शिवसेना पक्ष सोडताना काँग्रेस पक्षामध्येच जाण्याचा निर्णय का घेतला आणि त्यावेळेस नेमकं प्लॅन काय झालं? त्यांनी दिलेला शब्द पाळला का? तुम्हाला तर कल्पना आहे 2004च्या निवडणुकीच्या नंतर मनुष्याला पराभवानंतर थोडंसं नैराश्य येतं. मी थोडा कुठेतरी गावाकडे यायला कमी झालो होतो आणि त्यावेळेला तुम्हीच पुढारीमध्ये बातमी छापली होती की बाळासाहेब दांगट शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार. खरं सांगू मी आज तुम्हाला, त्यावेळेला माझा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा अजिबातही विचार नव्हता. परंतु मला बरेच मंडळींनी त्यावेळेला काँग्रेसचे बरेच मंडळी अप्रोच झाले. राणेसाहेब काँग्रेसमध्ये आलेले आहेत, बरीचशी मंडळी काँग्रेसमध्ये आलेली आहेत. शिवसेनेमध्ये तुमचा योग्य मान सन्मान होत नाही, तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये या. काँग्रेसचे वरिष्ठ मंडळी मला भेटले. मला त्यावेळेला विलासराव देशमुखांकडे घेऊन गेले आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे मी शिवसेनेसारख्या कट्टर पक्षामध्ये असताना सुद्धा माझी काम करण्याची विचारधारा तुम्हाला माहिती आहे की माझी विचारधारा ही सर्वसमावेशक आहे, सर्वसमावेशक होती याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की काँग्रेसच्या विचाराशी आणि माझे विचार कुठेतरी नक्कीच जुळतील आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि मी विलासरावजी देशमुखांना वर्षा बंगल्यावरती भेटलो होतो. तसं काही शब्द वगैरे काही नाही. मी कुठल्याही कधी कोणाकडनं काही शब्द घेतले नाही. कारण निरपेक्ष भावनेने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दांगट साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यांनी आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला ते कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर साहेब यांनी. तुम्ही त्यांना त्यांच्या बंगल्यावर भेटायला गेलात. त्यांनी सांगितलं की बाळासाहेब तुम्ही तालुक्यामध्ये फिरून या, जनतेला तुमच्या भावना सांगा आणि मग तुम्ही काँग्रेसमध्ये या. तुम्ही त्याप्रमाणे तालुकाभर फिरलात, जनतेशी बोललात आणि त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलात. पण प्रवेश केल्यानंतर अशी एक चर्चा होते की येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजे त्यावेळेच्या की तुम्हाला कारखान्याचं संचालक पद मिळेल. काय सांगाल आपण? असा शब्द दिला होता किंवा नव्हता? नाही, मी काँग्रेसमध्ये जायच्या अगोदर निवृत्तीबाबांनी मला त्यांच्या बंगल्यावरती बोलवलं. सविस्तर चर्चा झाली. तुम्ही बोलता तेही खरं आहे, त्यांनी त्याला विचारा. मी आमच्या गावामध्ये बैठक घेतली. गावच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ शकता. मी आमचे सर्व ग्रामस्थ काही ठराविक शिवसैनिकांना घेऊन बंगल्यावरती गेलो. काँग्रेसमध्ये जाण्याचा मला निर्णय झाला. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये या, तुम्ही तुमचा एकदम मान सन्मान करू अशा प्रकारचं वचन आश्वासन नाही. तुमचा विघ्नर कारखान्याचं संचालक करण्याचा शब्द दिला होता किंवा नव्हता? शब्द दिला नव्हता. तुम्ही म्हणजे विनाअट काँग्रेस पक्षामध्ये आले. दांगट साहेब, तुमची आणि आशाताई बुचकेंची जी मैत्री आहे, जिव्हाळा आहे, हे सर्वश्रुत आहे. आशाताई बुचकेंचा 2 वेळा विधानसभेला पराभव झाला. शिवसेनेची ताकद अतिशय भक्कम आहे. तुम्ही गेल्यानंतरही पक्षाची ताकद कमी झालेली नाही. आशाताई बुचकेंचा पराभव होण्याची कारणं काय असू शकतील? काय सांगाल आपण? नाही, तुम्ही बोलता मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध म्हणजे ते होते. ज्या वेळेला त्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभ्या राहिला त्यावेळेला त्यांना विजय करण्यासाठी मी फार मोठा मोलाचा आणि सिंहाचा वाटा उचलला. त्यावेळी कदाचित काहीतरी अफवा पसरवली जात होती की बाळासाहेब दांगट यांना पाडण्याचा प्रयत्न करतायत कारण आमच्या मिसेसला कुठेतरी स्पर्धा तयार होईल. परंतु तसं काही नसताना मी अगदी शेवटच्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघ फिरलो आणि आशाताईंना निवडून द्या अशा प्रकारचं आव्हान केलं आणि त्या निवडून आल्या.
निवडून आल्यानंतर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 2002 सालानंतर जेव्हा आपले जिल्हा परिषद सदस्य झाले, आपले सभापती झाले, आपले नगराध्यक्ष झाले, या सर्व मंडळीच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या अपेक्षा आमदारकीपर्यंत पोहोचल्या आणि त्याच गटबाजीचा नुकसान शिवसेनेला झालं. दांगट साहेब, आपण काँग्रेस पक्षामध्ये आलात, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते झालात. विघ्नर कारखान्याची तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर विघ्नर कारखान्याची 2 वेळा निवडणूक झाली. दोन्ही निवडणुकीच्या वेळेस आपण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून आपणास सहभागी करून घेतलं नाही असं कार्यकर्ते म्हणतात. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती बरोबर आहे. आता त्यांनी मला सहभागी करून घेतलं नाही, परंतु जो शेठबाबांनी शब्द दिला होता तो नंतर पाळला गेला नाही. शेठबाबांनी आपल्याला काय शब्द दिला होता? शेठबाबांनी सांगितलं होतं की कारखान्यात राहील, परंतु ज्या वेळेला निवडणुकीचे संबंध येतील त्यावेळेला तुम्हाला विश्वासात घेतलं जाईल, तुम्हाला नेतृत्व दिलं जाईल, अशा प्रकारचा शब्द नंतरच्या नेतृत्वाने पाळला नाही. दांगट साहेब, आपण मगाशी म्हणालात की एका दैनिकामध्ये बातमी आली, बाळासाहेब दांगट यांची शिवसेनेमध्ये घुसमट होते आणि बाळासाहेब दांगट काँग्रेसमध्ये गेले. आजही वस्तुस्थिती आहे, कार्यकर्ते सांगतायत की बाळासाहेब दांगट यांची काँग्रेसमध्ये घुसमट होते. बाळासाहेब दांगट यांना भाजपने ऑफरही दिली होती, असंही काही कार्यकर्ते म्हणत आहेत की आपण पुन्हा माघारी शिवसेनेमध्ये येणार आहात. साहेब, काय सांगाल, वस्तुस्थिती काय आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे चाललं आहे हे कितपत खरं आहे? आपण बोललात ते बरोबर आहे. भाजपचे काही कार्यकर्ते बोलतात की तुम्ही भाजपमध्ये या, म्हणजे भाजपचे तालुका अध्यक्ष असतील, भाजपचे वरिष्ठ जुने नेते असतील, डॉक्टर कर्नावट असतील, नवले असतील, इव्हन काल परवा आलेले सुनीलजी मेहर यांना सुद्धा वाटत होतं की मी भाजपमध्ये यावं. तशा प्रकारे त्यांची इच्छा सुद्धा होती आणि आजही अनेक शिवसैनिक म्हणतात की तुम्ही शिवसेनेमध्ये या. अशा प्रकारचे 2 प्रवाह आहेत. ही वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि आपण बोललात की काँग्रेसमध्ये माझी घुसमट होते. विशेषतः काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवरती तशी काही घुसमट होत नाही, परंतु तालुका लेवलला घुसमट होते ही नक्कीच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की तालुक्यामध्ये काँग्रेसमध्ये गट किती आहे, तट किती आहे, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. शिवसेना सोडल्याचा पश्चाताप नाही होत आपल्याला? किंवा जर उद्धव साहेबांनीच सांगितलं की बाळासाहेब आपले घरगुती संबंध आहेत, आपण या माघारी, तर शिवसेनेमध्ये याल? तसं सध्या तर काय माझा विचार नाही, परंतु भविष्यामध्ये काय लिहून ठेवले ते काय कोणाला सांगता येत नाही. दांगट साहेब, जुन्नर तालुक्यातल्या जनतेने नेहमी बदल केलेला आहे. जो माणूस काम करतो त्याला संधी दिलेली आहे. शरद सोनवणे यांनाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतरांनी मदत करून ते आमदार झालेले आहेत. शरद सोनवणे यांना आमदार होऊन 1 वर्ष झालेलं आहे, मात्र तालुक्याचा विकास म्हणावा असा होताना दिसत नाही. 27,000 तरुणांना मी नोकऱ्या देईल असाही त्यांनी शब्द दिलेला होता. आपण आमदार शरद सोनवणे यांच्या कारभारावर खुश आहात? काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर शरद सोनवणे सर्वांनी एक पर्याय म्हणून शरद सोनवणेला स्वीकारलं, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि निवडणुकीच्या अगोदर शरद सोनवणे अगदी तळागाळापर्यंत सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले, सर्वांच्या वेळी मदतीला धावून आले. त्यामुळे लोकांना वाटलं की शरद सोनवणे नक्कीच आपल्या कामाचा मनुष्य राहील आणि त्या दृष्टिकोनातून शरद सोनवणे यांना जनतेने निवडून दिलं. पण तो निवडून आल्यानंतर त्यांना प्रशासनाचा कदाचित थोडाफार कमी अनुभव असेल, परंतु सध्या प्रशासनाच्या माध्यमातून अनुभव घेऊन त्यांनी तालुक्याचा जास्तीत जास्त विकास करावा अशी माझी अपेक्षा आहे. तालुक्यातील जनतेने त्यांच्याकडनं ज्या अपेक्षेने त्यांना निवडून साहेब, अपेक्षा आहे, बरोबर आहे, त्यांनी पूर्ण करावी. पण आज वर्ष झालं, मला वाटतं आज वर्ष झालं विकासाची गती मात्र वाढताना दिसत नाही. ही गोष्ट खरी आहे, विकासाची गती दिसत मग नाही काय लोकही म्हणतात. आपण काय सांगाल याविषयी? त्यांनी काय करायला हवं की जनतेची दिशाभूल झाली, जनता फसली गेली? त्यांनी जास्तीत जास्त प्रशासनाचा अनुभव, प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं आपल्या तालुक्यामध्ये कशी आणता येतील त्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. जनतेच्या सुखदुःखामध्ये अधिकाधिक सहभागी होण्याचा त्यांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे असं मला तरी वाटतं. साहेब, आपण मगाशी म्हणालात की राजकारणामध्ये काही होतं. शरद सोनवणे जुन्नर तालुक्यात ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी संघटना काढली, संघटनेच्या माध्यमातून लग्न सुरू केली. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही त्यांनी असं सांगितलं. नंतर ते शिवसेनेमध्ये गेले, शिवसेनेमध्ये त्यांची विधानसभेची उमेदवारी कापली, नंतर ते मनसेतनं आमदार झाले. आजही त्यांचं जर कामकाज पाहिलं तर पक्ष संघटनेसाठी फारसं काम दिसत नाही किंवा ते आमदार झाल्यावर कुठल्या गावात शाखा झाली असंही दिसत नाही. असं वाटत नाही की ते पुन्हा शिवसेनेमध्ये येतील का भाजपमध्ये जातील? ते काय मला सांगता येत नाही, परंतु ते
मनसेची ज्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी करायला पाहिजे त्याप्रमाणे ती बांधणी होत नाही असं दिसत आहे. जनरली तालुक्यामध्ये असं दिसतंय. म्हणजे ते भविष्यात काँग्रेसमध्ये जातील, शिवसेनेला जातील, भाजपमध्ये जातील, ते काय ते तर मला सांगता येणार नाही. त्याच्या मनात काय ते आपल्याला दांगट साहेब, जुन्नर तालुक्याचा दाऱ्याघाट हा अस्मितेचा प्रश्न आहे. आपण सुरुवातीला तो प्रश्न अतिशय लावून धरला, जोशी साहेबांना आणलं, त्याचं उद्घाटन केलं. मात्र आजही दाऱ्याघाटाचा प्रश्न आहे तसाच आहे. जनता तुमच्याकडनं अपेक्षा करते, दांगट साहेब जरी आमदार नसले तरी यांचे वरपर्यंत संबंध चांगले असल्यामुळे हा विषय मार्गी लागेल. काय नेमकं होतंय, काय सांगाल आपण? आपणास कल्पना आहे की दाऱ्याघाट हा तालुक्यातील जनतेचा, विशेषतः जुन्नरकर मंडळींचा एक जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला शिवसेनेचं सरकार आलं, शिवशाहीचं सरकार आलं, त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्र्यांचा जो शब्द टाकला, त्यांना त्याचं गांभीर्य पटवून दिलं. आणि आपणास कल्पना आहे की इथे ज्यावेळेला पहिल्या शिवजयंतीच्या माध्यमातून सभा झाली होती त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की दाऱ्याघाटाचं स्वप्न तालुक्यातील जनतेचं आहे, ते आपण पूर्ण करावं अशा प्रकारच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी मिटिंग घेतल्या दाऱ्याघाटासंदर्भातली, सरांनी ते मान्य केलं आणि दाऱ्याघाटाचे भूमिपूजन झालं. भूमिपूजन होत असताना नुसतंच भूमिपूजन होत नसतं, त्याच्या पाठीमागे सर्व सर्वे झाले, सर्व प्रशासकीय मान्यता मिळाली. आंबोली ते पळूपर्यंतचा पळू ते खालच्या घाटापर्यंतचा रस्ता, इकडे आंबोली ते डोंगराच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता झाला आणि सर्व काही झालं. परंतु त्याच्यानंतर शिवशाहीचं सरकार गेलं आणि जशी म्हणावी तशी गती मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि नंतरच्या लोकप्रतिनिधींनी विशेष असा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दांगट साहेब, वल्लभशेठ बेनके आमदार असताना त्यांनी शिवनेरी किल्ला परिसर विकासासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम आणली, मात्र म्हणावा असा विकास झाला नाही. याला काय कारणं असू शकतात, काय सांगाल आपण? तसं पाहायला गेलं तर शिवनेरी किल्ला विकास परिसर याची सुरुवात कदाचित आपल्यालाही खरं वाटणार, याची सुरुवात मी केली. त्यावेळेला शिवशाहीचं सरकार आलं आणि मला वाटतं की पुढे किल्ले शिवनेरी परिसराचा विकास खऱ्या अर्थानं झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला प्रयत्न केले. त्यावेळी जे कलेक्टर म्हणून त्यांचं नाव आता आठवत नाही, कलेक्टरना मी सांगितलं आणि कलेक्टरने फार मोठा इंटरेस्ट त्याच्यामध्ये घेतला. आणि नंतरच्या कालावधीमध्ये वल्लभशेठ बेनके आमदार झाले, त्यांनी निधी आणण्याचा प्रयत्न केला, काही कामं केली, परंतु लोक समाधानी आहेत असं काही मला दिसत नाही. साहेब, आपण मगाशी म्हणालात की आशाताई बुचकेंना पहिला जिल्हा परिषद करण्याचा माझा वाटा आहे. आशाताई बुचके प्रथम विधानसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या, त्यांचा पराभव झाला. त्यावेळेस तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती. आपण वल्लभशेठ बेनकेंच्या गाडीवर तुमचा आनंद साजरा केला. एकीकडे तुम्ही म्हणताय मी ताईंना त्यावेळेस मदत केली होती, दुसरीकडे मात्र तुम्ही ताईंचा पराभव झाल्यावर आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा केला. कसं सांगाल? नाही, ही वस्तुस्थिती आहे की मी आनंद साजरा केला. त्याचं कारण वेगळं होतं. कारण मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्यावेळेला आघाडी होती आणि आघाडीचा उमेदवार या नात्याने वल्लभशेठ बेनके यांचं काम करणं मला क्रमप्राप्त होतं. मी एका आघाडीचा धर्म पाळणारा एक व्यक्तिमत्व आहे आपणास कल्पना. आणि मी ज्या उमेदवाराचं काम केलं तो उमेदवार निवडून आला, त्याचं समाधान नक्कीच मला लाभलं आणि तो आनंदोत्सव मी साजरा केला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दांगट साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये खोडचे दुर्बीण असल्यामुळे कुठलीही MIDC होत नाही. आज तालुक्यातील तरुणांना कुठला रोजगार मिळत नाही. काय सांगाल आपण, काय अपेक्षा व्यक्त कराल? सगळेच राजकारणी म्हणतात आम्ही नोकऱ्या लावू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक येडगाव येथे होणार होतं. सरकार बदललं, आमदार बदलला, तो विषय पण पेंडिंग राहिलेला आहे. सगळेच राजकारणी जुन्नर तालुक्याच्या जनतेचा आश्वासनं देतात, पूर्तता करत नाही. आजही तालुक्यातली जनता उदासीन आहे. आपण म्हणतात ते बरोबर आहे, तालुक्यातील जनता उदासीन आहे. खरं आता लोकप्रतिनिधी ह्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे. परंतु काही काही गोष्टी जर आपणही माझ्या निदर्शनात आणून दिल्या तरी मी 10 वर्ष या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो. शासनाचा आणि प्रशासनाचाही मला अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव आहे. आणि नाही म्हटलं तरी युतीतील जवळजवळ सर्वच मंत्र्यांचे माझ्या अतिशय जवळचे संबंध आहेत. असे काही प्रश्न जर आपण मला नक्कीच सांगितले तर ते त्या प्रश्नाचा मी नक्कीच पाठपुरावा करेन. आणि उदाहरणार्थ दाऱ्याघाटाच्या संदर्भात मी बोलायचं ठरलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी दाऱ्याघाटाच्या संदर्भात काही 5-6 महिन्यापूर्वी एक निवेदनही दिलं होतं. आणि त्यावेळी योगायोगाने विद्यमान आमदार शरदरावजी सोनवणे
ते मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये आले होते. मी त्यांनाही घेऊन गेलो. आम्ही दाऱ्याकाठ्याच्या संदर्भात निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. तर त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मला बऱ्याचशा मिटिंग असतात, मी संबंधित गृह खात्याकडे हा प्रश्न देतो. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तो फाईल पाठवली आणि गृहमंत्र्यांनी मिटिंगसुद्धा लावली होती. परंतु ते अचानक मिटिंग लावल्यामुळे मी त्या मिटिंगला जाऊ शकलो नाही. परंतु माझी अशी इच्छा आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी बापट यांना घेऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे जायचं आणि दाऱ्याघाटाचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लागेल त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलावीत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी पुढाकार घेईन. कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता त्याच्यामध्ये मी नक्कीच पुढाकार घेईन हे मी आपल्याला सांगू इच्छितो. दांगड साहेब, ओतूरच्या सभेमध्ये वल्लभशेठ बेनकेंच्या या मागच्या निवडणुकीच्या वेळेला ओतूरला पवारसाहेब सभेला आले होते. त्या ठिकाणी आपण पवारसाहेबांना एक फाईल दिली होती की आशाताई बुचके यांचा किडनी रॅकेटमध्ये सहभाग आहे. काय ते प्रकरण होतं हे जनतेला आजपर्यंतही कळलेलं नाही आणि पुढे काय झालं हे कोणाला माहीत नाही. वस्तुस्थिती नेमकी काय आहे? नाही, ते कुठल्या तरी डॉक्टरांची त्यांचे लागेबांधे होते किडनी रॅकेटच्या याच्या संदर्भातले, त्याच्यावरती FIR सुद्धा पोलीस स्टेशनला झाली होती. परंतु नंतरच्या त्यावेळेला मला वाटतं की माननीय आर पाटीलजी तत्कालीन गृहमंत्री हे नारंगाव इथे आले, काही मंडळींनी त्यांच्याकडे सुद्धा ती फाईल दिली. परंतु ते त्यावेळेच्या गृहमंत्र्याचं किंवा त्या लोकप्रतिनिधीचं काम होतं. पुढे काय झालं मला त्याच्या संदर्भात तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार की निवडणुकीपुरता विषय घ्यायचा आणि सोडून द्यायचा? नाही, आता तो पाठपुरावा म्हणजे मला काय करण्याचा संबंध विद्यमान लोकप्रतिनिधी किंवा संबंधितांनी तो पाठपुरावा करावा. दांगड साहेब, जुन्नर तालुक्यातली जनता आपल्यावर प्रेम करते. 2 वेळा जनतेने आपल्याला निवडून दिलं. आता मात्र आपण जुन्नर तालुक्यामध्ये येता, आपल्या गावात जाता, मुंबईला निघून जाता. जनतेला असं वाटतं की दांगड साहेबांनी आम्हाला भेटावं, आमच्याशी चर्चा करावी, आमची सुखदुःख समजून घ्यावीत, गरज पडली तर दांगड साहेबांनी पुन्हा आमचं नेतृत्व करावं. काय सांगाल आपण? जनतेची आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ती विशफुल थिंकिंग आहे. जनतेची ती इच्छा नक्कीच असेल. ज्या वेळेला जिथे मी थांबतो तिथे लोक भेटतात, प्रेमाने माझ्याकडे येत आहेत, पुन्हा नेतृत्व करावं असंही म्हणतायत. ही वस्तुस्थिती आहे. तुमची भूमिका काय असेल साहेब? आता ते माझी भूमिका काय असेल ते नक्की आता पुढचा येणारा काळच ते ठरवेल. त्याचं उत्तर आता देणं. राजकारणामध्ये आपण सक्रिय राहणार? मी राजकारणामध्ये सक्रिय राहणार याच्यापेक्षा मी समाजकारणामध्ये सक्रिय आहे. मी आजही म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छितो, आजही कोणी माझ्याकडे यावं, माझं मंत्रालयामध्ये अशा या मंत्र्याकडे काम आहे किंवा इव्हन एवढं सांगा की साहेब मला मंत्रालयामध्ये जाणं जरा थोडंसं अवघड आहे, आपण माझे आमदार आहेत, आपण जर तिथे त्या दरवाजापर्यंत आला तर मी आतमध्ये जाऊ शकतो, नंतर माझं काम मी माझ्या पद्धतीने मी करेल, असं कोणी आलं तरी माझ्याकडे आजही लोक येत आहेत. मी त्यांच्या कामाचा पाठपुरावा करतोय आणि अशा प्रकारे समाजकारणाचं काम मी करत आहे. कोणी असं म्हणजे दांगड साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये नवे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आपल्या तालुक्यात 5 धरणं आहेत. धरणात पाण्याचा साठाही कमी आहे. मोठ्या प्रमाणात पाणी खाली जाते. कदाचित फेब्रुवारीच्या दरम्यान धरणामध्ये पाणीसुद्धा शिल्लक राहणार नाही. नवे तर पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहतंय की नाही अशी शंका निर्माण होते. काय सांगाल आपण? कशी परिस्थिती हाताळली पाहिजे? म्हणजे आता लेटेस्ट, कारण मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी लेटेस्ट याचा काही आढावा घेतलेला नाही. धरणामध्ये एक्झॅक्टली किती पाणी आहे काय. जर समजा आता आपल्या रब्बीचं मला वाटतं अजून दुसरं रोटेशन व्हायचं बाकी असेल, रब्बीचं रोटेशन नंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी, याची आवश्यकता पाणी किती लागते ते ठेवूनच खाली पाणी सोडायला पाहिजे. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. लोकप्रतिनिधीचं काम त्यांनी ते करायला पाहिजे. नाही तर समजा तसं काय असेल तर त्याचं मी थोडा अभ्यास करतो एक्झॅक्टली धरणामध्ये आता किती पाणी आहे, काय रोटेशन, काही रब्बीचे रोटेशन आहेत. आपल्याला शेवटी मे महिन्यामध्ये, एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्यामध्ये आपल्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. त्याचा मी सुद्धा अभ्यास करेन. तसं काय पडलं तर आंदोलनाची सुद्धा भूमिका मी घेऊ शकतो. तसा काय भाग नाही. दांगड साहेब, अभ्यास करेन. बरं झालं आपण हा प्रश्नाची दांगड साहेब, वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली. काँग्रेस पक्षाने गणपतराव फुलोड्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 5,000 सुद्धा मतं पडलेली नाहीत. काँग्रेस पक्षामध्ये दिग्गज नेते आहेत. मग असं असताना मतं का घटली? का तुमच्या लोकांनी दुसऱ्यांना मदत केली? नाही, खरं सांगायचं म्हणजे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जी एकतर तालुक्यामध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे आणि संघटनात्मक बांधणी अजिबातही नाही आणि संघटनात्मक बांधणी करण्याचा कोण प्रयत्न करत नाही. साहेब, तुम्ही जबाबदार कोणाला धराल? तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात. ज्येष्ठ नेते ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहे. मी तालुक्याचा 2 वेळेला लोकप्रतिनिधी होतो, यामुळे मी नेता आहे, ती गोष्ट खरी आहे. परंतु जे नेटवर्क
वरपासनं खालपर्यंत यायला पाहिजे ते नेटवर्क काँग्रेस पक्ष. साहेब, आपण तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यामध्ये काँग्रेसची संघटना बांधायची जबाबदारी कोणाची आहे? तसं पाहायला गेलं तर संघटना बांधण्याची जबाबदारी जो तालुक्याचा अध्यक्ष असतो त्या अध्यक्षाची असते. अध्यक्षाला सर्वांनी सहकार्य करायचं असतं. परंतु आपल्याला माहिती आहे की काँग्रेसमध्ये कसे गट आहेत. कारखाना एक फार मोठा प्रभावी गट. म्हणजे काँग्रेस पक्ष कारखान्यापुरताच फिरतोय असं आपल्याला म्हणायचं? तसं माझ्या जनरलच्या आजकालच्या वाटचालीमध्ये ते निदर्शनास झालं की काँग्रेस पक्ष हा फक्त कारखान्याभोवती फिरत आहे आणि ती मंडळी कोणालाही पुढे येऊ देत नाही. ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे. 2001 पासून जवळजवळ 87 लोक बिबट्यांनी खाल्लेली आहेत. 125 बिबटे पकडलेले आहेत. आजही बिबट्यांची संख्या कमी होत नाही. एखादा बिबट्या विहिरीत पडला तर वनविभाग तातडीने त्याला काढायला जातं. मात्र एखादा माणूस बिबट्यांनी खाऊन मेला तर त्याला पाहायलासुद्धा वनविभाग लवकर जात नाही. शासनाची भूमिका चुकते किंवा काय आपण उपाययोजना सांगाल? आपणास कल्पना आहे की मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी होतो म्हणजे 2001 साली वगैरे त्यावेळेला जेव्हा बिबट्यांनी काही माणसांवरती हल्ला केला त्याच्यामध्ये काही व्यक्तींचा मृत्यू आला आणि त्यावेळेला फक्त 40,000 रुपये देत होते. याची आपल्याला सर्व कल्पना आहे. आणि 20,000 उपचारासाठी. तो प्रश्न मी त्यावेळेला नागपूरच्या विधानसभेमध्ये मी मांडला. तत्कालीन मंत्र्यांनी मिटिंग लावली होती की अशा पद्धतीने आणि नंतर मग ते 40,000 ते 2 लाखपर्यंत झाले. नंतर आता केंद्राची अशी भरीव अशा प्रकारची मदत येते. तो झाला की मदतीचा भाग. परंतु आज जे वनजमिनीवरती जे अतिक्रमण होत चाललेलं आहे, वनतोड जी मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे ती याला फार मोठी कारणीभूत आहे. आणि तिथे वनतळ्यामध्ये वनतळी होत नाहीत. बिबट्यांना पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता नसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्ष्य आहे. त्यामध्ये ते भक्ष्य जे त्यांना भक्ष्य पाहिजे ते भक्ष्याची सुद्धा जबाबदारी वन विभागाची आहे ना. शेवटी बिबटे आहेत त्यांना खाद्य पाहिजेच. त्यांचं खाद्य म्हणजे काय चारा पाणी नसतो, खाद्य मांसच असतं. आणि त्यामुळे ते एक तर वन विभागामध्ये अशी परिस्थिती त्यामुळे ते आपल्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे लपण जास्त आहे. पिण्याचे पाणी ते त्यांना उपलब्ध आहे. आणि नंतर मग त्यामुळे ते आणि नंतर मग शेवटी जनावरं आहेत, कुत्री आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, मोठी जनावरं आहेत. नंतर ते माणसाकडे चाल करून येत आहेत. आणि जे त्यावेळेला तुम्ही प्रश्न मांडला होता त्यावेळेला जो रेस्क्यू सेंटर हे रेस्क्यू सेंटर मी आपलं माणिकडोचं रेस्क्यू सेंटर मी आग्रह करून माणिकडोला ते मी थांबवून घेतलं. नाही तर ते रेस्क्यू सेंटर गोरेगावला जाणार होतं. ते रेस्क्यू सेंटर अशा प्रकारे रेस्क्यू सेंटरमध्ये वाढ करून पकडलेले बिबटे रेस्क्यू सेंटरमध्ये न्यायला पाहिजे. नंतर ते डीप फॉरेस्टमध्ये सोडायला पाहिजे. अशा प्रकारचे म्हणजे तिथे डीप फॉरेस्ट सोडायला पाहिजे. दांगट साहेब, आपण मगाशी म्हणालात की जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसची संघटना डळमळीत आहे, ती बांधायला पाहिजे. वर्षभरावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. आपल्या पक्षाचं धोरण काय असेल? का आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार? आता खरं पाहायला गेलं तर ही जबाबदारी मी मगाशी बोललो की ही जबाबदारी शेवटी वरिष्ठाकडनं येते. आमचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत, जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्ष कोण आहेत, तालुकाध्यक्षांनी संघटनेचे पाहणी करणं, हे पर्याय करणं, त्यांना सर्वांनी सहकार्य करणं हे सगळ्यांचं काम आहे. नाही साहेब, आपण नेते आहात, आपण चालना द्यायला हवी. आपण मला नुसतं नेते होणं का माझ्यावरती काही जबाबदारी नाही. साहेब, तुमच्या जबाबदारी कोण देत नाही? कोण जबाबदारी देत नाही? आता ही जबाबदारी प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार? त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. दांगट साहेब, सर्वसामान्य कार्यकर्ता, काँग्रेसला मानणारी जनता, कार्यकर्ते जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मग असं असताना आपली भूमिका सगळ्यांची डळमळीत राहते. तुम्ही तुमच्या ठिकाणी ओके, शेरकरांच्या ठिकाणी ओके. बाळासाहेब खिलारी दूध संघाचे अध्यक्ष होते. मधल्या काळामध्ये ते मातोश्रीवर गेले, विधानसभेची उमेदवारी आणायला गेले होते. निष्ठा वगैरे कुठं राहिल्यात? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचं? तो तालुक्यातील जनतेपुढे मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य जनतेने, सर्वसामान्य कार्यकर्त्याने कोणाकडे जायचा हा फार मोठा प्रश्न तालुक्यातील जनतेपुढे आवाज उभा आहे. आणि ते मला सुद्धा दिसत आहे, ही वस्तुस्थिती आहे. साहेब, एक विषय असा आहे की विघ्नर सहकारी साखर कारखान्यावर आपली सत्ता आहे. विघ्नर कारखान्याचा कारभारही चांगला चालला आहे अशी लोक सांगतात, सभासद सांगतात. विघ्नर कारखान्याकडून 18 महिने झाले ऊस तुटत नाही. शेतकऱ्यांची कुचंबना होते. आपण काँग्रेस पक्षाचे नेते आहात,
काय आवाहन कराल कारखान्याच्या अध्यक्षांना? तसं पाहायला गेलं तर सत्यशीलजी शेरकर आणि माझा खास विषय असा समन्वयच राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि तसं काय असेल तर मी त्यांना आव्हान करेल की असं असं आहे, शेतकऱ्यांच्या अशा अडचणी, त्यामध्ये आपण लक्ष घालावं, तसं मला बोलायला काहीच हरकत नाही. तर मी सत्यशील यांना सांगितले आपण नक्कीच चाललं त्या संदर्भात लक्ष घालावं, धनगड साहेब नाराज करू नये असं लक्ष मी घालेल. धनगड साहेब, पूर्वी प्रत्येक पक्षामध्ये एक निष्ठा असायची. नेता जो शब्द देईल तो कार्यकर्ता पाळायचा. आज जुन्नर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली की कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता, कोण कोणाला तिळगुळ भरविल, कोण कोणाला पेढा भरविल, अशी परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांनी विश्वास कोणावर ठेवायचा? आज तुमच्याबरोबर चांगलं बोललं तर तुम्ही नंतर आशाताईंना पेढा भरवता, वल्लभ शेठ आशाताईला तिळगुळ भरवतात. परवा आशाताई बुचकेंचा वाढदिवस होता, सोनवणे त्यांना पेढा भरवायला गेले होते. कार्यकर्त्यांनी कोणावर निष्ठा ठेवायची किंवा कार्यकर्त्यांनी याच्याकडे कसं पाहायचं? आता हे पहा, कुणी कोणाला तिळगुळ भरवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. साहेब तुम्ही पक्षाचे तिळगुळ भरवला आणि आशाताईंना आज ज्यांनी तिळगुळ भरवला, दांगड साहेब कार्यकर्ते तिळगुळ भरवला हे सत्य आहे. माझं नेहमी आय ऑलवेज बिलीव्ह इन व्हॅल्यू बेस्ड राजकारण, मूल्याधिष्ठित राजकारणावरती माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीचं राजकारण मी तालुक्यामध्ये करत आलो. नाही नाही, मग यांची भूमिका बरोबर आहे की चुकतंय? कार्यकर्त्यांची जी अवस्था होते आज की कोणावर विश्वास ठेवायचा आणि मग आम्ही पक्ष संघटना कशी वाढवायची? नाही, त्यांची कदाचित त्यांच्या मनाला वाटत असेल माझी वैयक्तिक भूमिका कदाचित बरोबर असेल, परंतु आपण व्यक्ती नसून आपण समाजाचे आहोत. हा समाजामध्ये जाणारा संदेश चुकीचा जातोय हे नक्कीच आहे. धनगड साहेब, पुणे नाशिक महामार्गाचं रस्त्याचं काम सुरू आहे. नारायणगाव येथील बाह्यवळण होणार असून यासाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जात आहेत. सगळेच राजकारणी शेतकऱ्यांना भेटतात, सहानुभूती मिळवतात, प्रत्यक्षात कृती मात्र काही होत नाही. आपण जुन्नर तालुक्याचे 10 वर्षे आमदार होता, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, काय सांगाल आपण त्या शेतकऱ्यांना काय मदत कराल? ही वस्तुस्थिती आहे की बाह्यवळणामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अतोनात नुकसान होत आहे आणि संपूर्ण ही उलटाखालची जमीन आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, ते होऊ नये ही माझी अगदी मनापासूनची भावना आहे. आणि त्यामुळे काही मंडळी राजकारण करण्याचा एक प्रयत्न करत असतील, राजकारणही करत असतील, परंतु यातनं कुठेतरी मध्य मार्ग निघाला पाहिजे. एकतर महामार्ग झाला पाहिजे, दळणवळणाची सुविधा झाल्या पाहिजे, जर ते शेतकरी आपल्या सुद्धा गेल्या नाही पाहिजे. दांगड साहेब, जर ते शेतकरी आपल्याकडे आले तर आपण त्यांना मदत कराल का? मी नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा त्या मनामध्ये विचार वेगळाच राहील. मी कदाचित केंद्र सरकारला परवाच मी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईमध्ये गेलो होतो, त्यावेळेला नितीनजी गडकरी सुद्धा यशवंतराव सभागृहामध्ये, परवाची गोष्ट आहे, गेलो होतो नितीन गडकरी सुद्धा तिथे आले होते. मी कदाचित नितीनजी गडकरी सुद्धा एक वेगळ्या डायनामिक अशा प्रकारचं नेतृत्व आहे. तर अशा प्रकारे शेतकरी माझ्याकडे आले तर मी त्यांना भेटून यातनं मध्यमार्ग कसा काढता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. कदाचित जर समजा आपल्या त्या परिसरामध्ये फ्लायओव्हर होऊन जर समजा काही मार्ग सुटणार असेल, समजा नारायणगावच्या त्या रोड फ्लायओव्हर होऊन जर समजा मार्ग सुटणार असेल तर त्या दृष्टिकोनात नक्कीच प्रयत्न करेल आणि त्या दृष्टिकोनात प्रयत्न व्हावा असं मला वाटतं. दांगड साहेब, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो म्हणजे बैलगाड्याचा. बैलगाड्या मालकांची मतं मिळवण्यासाठी अनेक राजकीय नेते त्यांचा वापर करतात. 2 दिवसापूर्वी बैलगाडा शर्यत सुरू झाली. ही कोणामुळं सुरू झाली याची स्पर्धा लागली होती. केंद्र शासन हा विषय एकदाचा मार्गी का लावत नाही? का केवळ मतांवर डोळा ठेवून ह्या लोकांना झुलवत ठेवायचं आणि निवडणुकीच्या शेवटच्या 1 वर्षा अगोदर हा विषय मार्गी लावायचा? काय सांगाल साहेब आपण? मला पूर्णपणे कल्पना आहे की बैलगाड्या शर्यती हा आपल्या भागातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, एक अस्मितेचा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेला मी लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला सुद्धा मी बैलगाडी मालकांचं अगदी समर्थन करायचं. आणि विशेषतः कदाचित आपल्याला कल्पना नसेल की मी त्यावेळेला आमदार निधीच्या माध्यमातून बैलगाड्यांच्या घाटांसाठी, बऱ्याचशा घाटांसाठी कलेक्टरचे निकष नसताना सुद्धा ते निकषामध्ये बसून बैलगाड्यांच्या अनेक ठिकाणी घाट बांधले. ही गोष्ट तितके सत्य आहे. परंतु आणि मी त्यावेळी म्हणायचा
की शहरामध्ये घोड्यांच्या रेसेस चालू शकतात, तर मग गावाकडे बैलगाड्यांच्या शर्यती का चालू शकत नाही असं त्यावेळी म्हणायचं. साहेब, हा प्रश्न मार्गी का लागत नाही? मार्गी लागला पाहिजे. अनेकसे प्राणीप्रेमी मंडळी आहेत, ते कोर्टामध्ये जात आहेत, कोर्टाकडनं त्याच्यामध्ये साहेब, केंद्र शासन कायदा का बदलत नाही? कायदा दुरुस्त का करत नाही? सरकारने ठरवलं तर सरकार कायदा बनवू शकतं. इव्हन तसं आवश्यकता भासली तर सरकार आहे शेवटी वटहुकूम काढू शकतं, राष्ट्रपतीच्या माध्यमातून वटहुकूम काढू शकतं. गाड्या मालकांना झुलवत ठेवते असं वाटतंय? ते तर काही मला सांगता येणार नाही, परंतु हा प्रश्न जर मार्गी लावायचा ठरला तर शासन नक्कीच मार्गी लावू शकतं. त्यासाठी खासदारांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासनाच्या पाठीमागेला विद्यमान खासदारांसुद्धा सरकारच्या मागे लागून काही खासदारांची ग्रुप करून त्यांना ते पटवून देऊन ते प्रश्न नक्कीच सोडू शकतात अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. दांगट साहेब, अतुल परदेशी व आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आपला आवाज चॅनल सुरू केलेला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकारणी मंडळींचे पोल खोलतोय आम्ही, एक दिशा देण्याचं आमचं काम चालू आहे. साहेब, आपण काय सांगाल आणि आमच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? अतुलजी परदेशी यांनी आपण आपला आवाज चॅनल माझ्या कल्पनेप्रमाणे 3-4 महिन्यापूर्वी सुरू केलं. अतिशय चांगल्या प्रकारचा आणि स्तुत्य असा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. त्याबद्दल आपले सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो. आणि अल्पावधीत आपलं चॅनल एक लोकप्रिय झालेलं आहे, याची मला तालुक्यातील जनतेकडनं इत्थंभूत अशी माहिती मिळालेली आहे. माझी पूर्णपणे खात्री आहे की आपण दोघेही शोधक पत्रकार आहात, एक निर्भीड पत्रकार आहात. आपण आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेच्या व्यथा आणि वेदना यासाठी एक अतिशय चांगल्या प्रकारचं व्यासपीठ तयार केलेलं आहे. तालुक्यातील जनतेला आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. आपल्या आवाज या चॅनलला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपल्यासोबत हे होते जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, ज्यांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेचं 10 वर्ष नेतृत्व केलं, आपलं कामकाज चांगलं केलं. बोल बिंदास होऊ दे चर्चा या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष अतुल बेनके, संजयराव काळे, आशाताई बुचके, विग्नरचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर हे या ठिकाणी आले. त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पुढच्या रविवारी आपण एका नव्या नेत्याबरोबर बोल बिंदास होऊ दे चर्चा ह्या विषयावर येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.